जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सेवा हाच धर्म, धर्मस्थळच्या माध्यमातून वॉटर बेडची पूर्तता। धर्मस्थळचे धर्माधिकारी परमपूज्य पद्मविभूषण डॉक्टर वीरेंद्र हेगडे व मातोश्री हेमावती यांच्या कृपाशीर्वादाने निप्पाणी योजना कचेरी 2 व्याप्तीमधील शमनेवाडी गावातील कुमार भूषण शांतीनाथ बनवन्ना या अपंग व्यक्तीला झोपण्यासाठी वॉटर बेडची आवश्यकता होती। सदरची परिस्थिती जाणून घेऊन धर्मस्थळचे पदाधिकारी तात्काळ या कुटुंबातील सदस्यांना भेटून अवघ्या महिन्याभरात धर्मस्थळाच्या माध्यमातून आवश्यक वॉटर बेडची पूर्तता केली। समाजातील दुर्बल कुटुंबातील सर्व सदस्यांना सर्व प्रकारच्या सोयी सेवा देण्याचे काम आज सागाय धर्मस्थळाच्या माध्यमातून प्रामाणिक व पारदर्शकपणे करण्यात येत आहे। या प्रसंगी बेडक्या विभागीय पर्यवेक्षक श्री सिद्धांना कट्टीकर, धर्मस्थळ योजनेचे तालुका कृषी अधिकारी श्री मंजुनाथ सर, ज्ञान विकास समन्वय अधिकारी सौ मोनिका मॅडम, शमनेवाडी कार्यक्षेत्रातील वकुट अध्यक्षा श्रीमती निर्मला इरोळे, सेवा प्रतिनिधी श्रीमती जयश्री वड्डर, धर्मस्थळ शौर्य तालुका कॅप्टन श्री बाळासाहेब शिंदे व गावातील समाजसेवक श्री विपुल इरोळे उपस्थित होते। न्यूज चॅनल भूषण शांतीनाथ बनवन्ना राहणार शमनेवाडी या मुलाची जर का आजची दैनिक जर का परिस्थिती पाहिली तर फारच बिकट आहे आणि हा मुलगा जन्मजातच अंगविकल म्हणून जन्माला आला। गेली 20 वर्ष हे कुटुंब त्यांना या मुलाला सांभाळत आहे आणि जर का गावात जर का परिस्थिती बघितली तर इतर ठिकाणी यांनी मदतीचा हात मागितला पण कोणी मात्र त्यांना मदतीचा हात दिला नाही। पण धर्मस्थळाच्या माध्यमातून डॉक्टर वीरेंद्र हेगडे यांच्यापर्यंत ही परिस्थिती इथील सर्व जे काही धर्मस्थळचे अधिकारी आहेत त्यांनी पोहोचवली आणि त्यांनी तात्काळ 1-2 महिन्यामध्ये या मुलाला जे झोपण्यासाठी जी काही वॉटर बॅगची आवश्यकता आहे ती वॉटर बॅगची आवश्यकतेने पूर्तता केली आणि आज रोजी आणून यांच्या घरी ती वॉटर बॅग पोहोचण्याचं काम हे धर्मस्थळच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि याच पद्धतीनं समाजातील सर्व घटकांना जोपासण्याचं आणि सर्व घटकांच्या ज्या काय घटना आहेत त्या घटना सर्व काही जाणून घेऊन प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचं काम हे धर्मस्थळच्या माध्यमातून होत आहे। आम्ही शौर्य घटकाच्या माध्यमातून देखील मी शौर्य घटक तालुका कॅप्टन म्हणून देखील काम करतोय। आम्ही देखील समाजामध्ये जे काही घटना घडत आहेत, नैसर्गिक आपत्ती जी काही असेल त्या ठिकाणी आम्ही जाऊन धर्मस्थळच्या माध्यमातून वीरेंद्र हेगडे जे असतील त्याच पद्धतीने सर्व जे काही पदाधिकारी असतील, मातोश्री असतील यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही सर्व काही काम करत आहोत आणि याच पद्धतीने इथून पुढे देखील काम करत जाऊ। या कुटुंबाला या मुलाला चांगल्या पद्धतीने पुन्हा वाढवण्याची भगवान शक्ती देव अशी मी इच्छा व्यक्त करत इथंच मी 2 शब्द थांबतो। ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗುವಂತ 10 ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ। ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಂದು ಬಡ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಆ ಬಡ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿದ್ದಂತ ಅಂಗವಿಕಲರಾಗಿರಬಹುದು, ಅನಾರೋಗ್ಯ ಪೀಡಿತರಾಗಿರಬಹುದು ಅಂತ ಒಂದು ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅವರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದಂತ ಒಂದು ಕನಿಷ್ಠ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆಗಳನ್ನು ಸಹ ಒಂದು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದಂತ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಪೂರಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆಯನ್ನು ಪೂರೈಸಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಂದು ಆಸರೆ ಆಗುವಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।